हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या डबल अकॅडमी मध्ये खूप खूप स्वागत आहे. ठीक आहे. सो वर्षभर केली मस्ती, आता अभ्यास करूया जबरदस्ती. ठीक आहे. करूया की नाही अभ्यास? अभ्यास आपल्याला जबरदस्तीच करायचा आहे. किती काही झालं तरी आपल्याला अभ्यास करायचंच आहे. आता खूप सारी आम्ही मस्ती केली, आता आम्हाला नक्की अभ्यास करायचा आहे आणि आम्हाला कोणत्या तरी एक्झाम मध्ये काही सक्सेसफुल व्हायचं आहे. सो नक्की ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. सो इयत्ता 5वी साठी बघा अभ्यासाचे नियोजन कसे करावे. ठीक आहे, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. सगळ्यांनी व्हिडिओ एंड पर्यंत बघा. बघा आता इथे काय आहे तर त्यासाठी स्कॉलरशिप परीक्षा बॅच 2025 यासाठी ऍडमिशन ओपन झालेले आहेत. ऍडमिशन सुरू झालेली आहेत. सो ज्यांना कोणाला ऍडमिशन करायचं असेल नक्की घेऊन टाका ऍडमिशन. बघा इथे पूर्णपणे तुमचं काय तर कव्हर केलं जाणार. जेवढे सब्जेक्ट आहेत त्या सगळ्या सब्जेक्टचे काय तर सगळ्या सब्जेक्टचे इथे लेक्चर होणार आणि सगळं तुम्हाला उपलब्ध करून देणार. जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत तेवढ्या. ठीक आहे. सो तुम्हाला ह्याचं नियोजन कसं करायचं आहे. ठीक आहे, अभ्यास कसं करायचं आहे, नियोजन कसे करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो त्याआधी तुम्ही जरा मला सांगा की आपल्या इथे मग मॅडम आम्ही नियोजन कसं करावं अभ्यासाचं. ठीक आहे. सो जे कोणी प्रिपरेशन करत असणार सो ते नक्कीच रोज स्टडी करत असणार. ऍटलीस्ट पूर्ण 3-4 तास तरी ते काय करत असणार तर अभ्यासाला वेळ देत असणार. ठीक आहे. सो मोबाईल कमी आणि अभ्यास जास्त करायचा आहे. सो बघा तुम्हाला हा वेळापत्रक तर माहितीच आहे. सो मी 2 व्हिडिओ बनवल्यात. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा वेळापत्रक सांगितला होता अभ्यास कसं करायचं. प्रथम भाषा, गणित, मराठी आणि गणित आहे. सो मराठीला 50 मार्क्स आहेत आणि गणिताला 100 मार्क्स. सो गणितावर जास्त फोकस केलं पाहिजे. इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा झालं सेकंड पार्ट. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ताला जास्त वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. मग आता मॅडम आम्हाला एक्झामला क्वेश्चन कसे विचारले जाणार बघा तर 2011 2000 त्यानंतर झालं आपण फॉर एक्झाम्पल इथून घेऊ. बघा 2017 2018 2019 2020 2021 2022 2023 ठीक आहे आणि 2024-25. सो तुम्हाला काय करायचंय पहिली तर तुम्ही अभ्यास करताय सगळं पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला या 2017 2018 2019 ते 23 या ज्या क्रॉस स्कॉलरशिपच्या आधीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. मग मॅडम कसं करायचं आमच्याकडे तर उपलब्ध नाही. तर आमच्या अकॅडमी मध्ये सगळं काही उपलब्ध आहे. सगळं काही रेडी आहे. फक्त तुम्हाला येऊन काय करायचंय लेक्चरला बसायचं आहे आणि आम्ही जे सांगतो ते सगळं तुम्हाला काय करायचंय तर नोट करायचं आहे. कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. हर एक तुम्हाला 2017 ची प्रश्नपत्रिका आहे तर तुम्हाला पॉइंट त्याच्यामध्ये काय घेतलं जाणार कारण मागच्या वेळेस असं झालं होतं 2017 चीच प्रश्नपत्रिका 2021 ला आली होती. 2017 चीच प्रश्नपत्रिका 2021 मध्ये आली होती. तर मॅडम प्रॉपर तशीच आली होती का नव्हती. क्वेश्चन सगळे त्याच्यामध्ये सेम होते. फक्त काय तर वरती खालती आले होते. फक्त काय उलट होते म्हणजे वरती काही खालती आधी मध्ये अशी क्वेश्चन होती. पण सेम क्वेश्चन पत्रिका कधी आली होती 2021 ला. तर आता काय सांगू शकतो लक बाय चान्स तुम्हाला समजा या वर्षीच कोणती तरी ह्याच्यामधली प्रश्नपत्रिका आली सेम. सो तुम्ही एकदम टॉप मारू शकता हो की नाही. तर मग हे टॉप मारण्यासाठी तुम्हाला नक्की ऍडमिशन करून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये कोणतीही प्रश्नपत्रिका तुम्हाला आत्ताच्या घडीला येऊ शकते. मग तुम्हाला सगळ्या क्वेश्चन पत्रिका काय प्रिपेअर करणं गरजेचं आहे आणि ते उपलब्ध आमच्या अकॅडमी मध्ये सुद्धा आहे आणि तुम्हाला प्रश्न उत्तर सहित तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला त्या बाबतीत प्रश्न उत्तर सहित आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे काय तर कव्हर केल्या जाणार. जे काही समजत नसेल डाऊट सेशन सुद्धा असणार. सो आपण सगळे इथं तुमचे जे काही डाऊट असतील ते क्लिअर करूयात. सो ज्यांना कोणाला काही ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी ऍडमिशन घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे तर आपल्या डबल अकॅडमी मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथे सांगितलेलंच आहे त्याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे जेवढ्या जसं की 2017 18 19 20 म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं इथे विश्लेषण घेतलं जाणार. त्यानंतर इथे बघा टेस्ट सिरीज ई बुक नोट्स आणि तुमचं मेन म्हणजे टेस्ट
सुद्धा घेतली जाणार, परीक्षा घेतली जाणार. जस्ट रिव्हिजन म्हणून तुम्हाला कशा प्रकारचं पॅटर्न विचारलं जाते एक्झामला, त्या प्रकारची तुम्हाला काहीतरी ते टेस्ट घेतली जाणार. त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड, तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा इथे उपलब्ध आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला डिजिटल बोर्डवर, जसं की लाईव्ह लेक्चर तुम्ही काय करू शकता, डिजिटल बोर्डवर म्हणजे तुमचे लाईव्ह लेक्चर तुम्ही ऑनलाईन अटेंड करू शकता. आणि यानंतर काय, तर लेक्चर हे आहेत ते अनलिमिटेड तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. ठीक आहे. आणि ही ऑनलाईन बॅच आहे. सो हे ज्या कोणाला ऍडमिशन करायचं असेल तर नक्की करून घ्या, नक्की तुमचं सिलेक्शन होणार आहे. जे काही मी सांगितले त्या गोष्टी थोड्या मनावर घ्या आणि त्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. सो आता आपण इथेच थांबतोय. सगळ्यांना व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या डबल ओ अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा. आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच सगळ्यांना. बाय.